क्वेश्चन काय? भारतातील कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या संबंधाचे समीक्षात्मक परीक्षण करा. किती मार्कासाठी आहे? 10 मार्कासाठी. एकदम सोपे सोपे क्वेश्चन आहे की नाही आज? म्हणजे आज तुम्हाला चांगली झोप लागणार आहे. सर कालचं खरंच खूप अटॅक येण्यासारखे क्वेश्चन होते. मला काल तुमचे चेहरे बघितले आणि क्यू पण आली होती. काही विद्यार्थ्यांना रात्रीतूनच ताप आला. अशा पद्धतीने हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चनचं स्वरूप काय आहे? क्वेश्चन काय म्हणतोय? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यातला सहसंबंधाचे असलेले समीक्षात्मक स्वरूपामध्ये काय करायचंय? परीक्षण करायचंय. इंग्लिशमध्ये क्रिटिकली इव्हॅल्युएट, इंग्लिश मीडियम स्टुडंट, क्रिटिकली इव्हॅल्युएट द रिलेशनशिप बिटवीन एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर. आपल्याकडे 3 ऑर्गन्स आहे. कोणते कोणते ऑर्गन्स? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. बरोबर आहे. त्याला इंग्लिशमध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी आपण म्हणतोय. मग याच्यामध्ये रिलेशन्स विचारलंय कोणाकोणामध्ये? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. मग आता साहजिकच आहे, तुमचं असलेला लोकस सगळ्यांना पाठ झालेला आहे. फोकस काय असणार आहे? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यामधील संबंध. तो संबंध काय आहे, कसा आहे, हा आपल्याला इथं स्पष्ट करायचा आहे. मग प्रस्तावना कशी येईल? तर प्रस्तावना येता वेळेस पहिल्यांदा तुम्हाला इथं मेन्शन करावंच लागल की हा कशाचा भाग आहे. कारण की आपल्या भारत देशाने काय स्वीकारलेलं आहे? संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन पद्धतीचा असलेला पार्ट अँड पार्सल जर भाग असेल तर तो कोणता आहे? कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. येतं लक्षात हे? मग अशा वेळेस जर संसदेचा हा जर गाभा असेल तर अशा वेळेस आपल्याला याचं असलेलं महत्व इथं सांगावं लागणार आहे. मग कार्यकारी आणि कायदे मंडळ एकमेकांशी जोडलेले आहेत, काटेकोरपणे वेगळे नाहीत. कार्यकारी मंडळाच्या कृतीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यात कायदे मंडळाची भूमिकेवर अवलंबून राहून परिभाषित केले जाऊ शकतात. म्हणजे एकंदरीत आपण इथं काय करतोय? तर एकंदरीत तुमचं असलेलं लेजिस्लेचर आणि तुमचं असलेलं एक्झिक्युटिव्ह, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ, ह्या दोघांचाही सहसंबंध किती महत्वाचा आहे संसदीय शासन प्रणालीमध्ये, हे आपण इथं दाखवण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. येतं लक्षात हे? प्रस्तावना त्या पद्धतीने तुम्ही तयारही करू शकतात. काही अवघड नसतं. फक्त लक्ष ठेवायचं की डिमांड ऑफ द क्वेश्चन काय आहे, क्वेश्चनची डिमांड कशी सांगितलेली आहे. क्वेश्चन मध्ये स्पष्ट विचारलेलं आहे, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे संबंध स्पष्ट करा. तुम्ही महत्व सांगितलं. महत्व सांगितल्यानंतर त्या प्रकारचं त्यांचं असलेलं महत्व कशा पद्धतीने आहे हे हलक्या स्वरूपामध्ये सांगितलं. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे? स्ट्रक्चर बनवायचंय. मग आता स्ट्रक्चर तुम्ही कसं बनवणार लेकरांनो? तर स्ट्रक्चर मध्ये स्पष्ट करा. काय स्पष्ट करा? सह अवलंबतपणा आणि जबाबदारी. ते एकमेकांवर डिपेंड कशी आहे? डिपेंडन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, हे एकमेकांसोबत इंटरडिपेंडन्स कशी आहे आणि त्यांची असलेली रिस्पॉन्सिबिलिटी कशी आहे हे तुम्हाला मेन्शन करायचंय. आणि दुसरी गोष्ट, एक्झिक्युटिव्ह डॉमिनन्स अँड द चॅलेंजेस कसे आहे हेही करायचंय. असं मी का म्हणतोय? कारण काय? क्वेश्चन नीट वाचा. समीक्षात्मक असलेलं परीक्षण करायचंय. मग समीक्षात्मक परीक्षण करत असताना आपल्याला यामध्ये त्यांचा जो काही संबंध आहे क्रिटिकली आपल्याला थोडंसं बारकाईने इथं बघायचं आहे. त्यामुळं पहिले तुम्हाला त्याचं असलेलं डिपेंडन्सी दाखवायची, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सांगायची आणि त्याच्यानंतर काय चॅलेंजेस आहे एक्झिक्युटिव्हच्या डॉमिनन्सच्या संदर्भामध्ये. कारण की सध्या आपल्याकडे चर्चा चालू आहे की एक्झिक्युटिव्ह ओव्हर डॉमिनन्स करतंय कोणावर? लेजिस्लेचरवर. कार्यकारी मंडळ हे जास्त वरचढ होत चाललंय कोणावर? कायदे मंडळावर. स्पष्ट करायचंय. लिहा. 6 मिनिटं देतो तुम्हाला. बाजूला सरकतो, कळत. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यू हॅव टू जस्ट एक्सप्लेन ओव्हर हिअर द डिपेंडन्सी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर.
along with that you have to just mention over that the how executive are more dominance with respect to your legislative power. कळालं हे अशा पद्धतीने तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन द लेजिस्लेचर एंड एग्जीक्यूटिव, एंड along with that mention over बाद में क्या बताना है वहां पे, यस यहाँ पे हमारे पास एग्जीक्यूटिव कैसे 7 दिवसाचा वेळ देत चला. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एखादा चॅप्टर वाचताय, त्या चॅप्टरवर वाचन केल्यानंतर परत तुम्हाला मेमरायझेशन तुमचं वाढवायचं असेल तर संडेला परत एकदा त्याची रिव्हिजन करा. परत 1 महिन्यानंतर परत त्या चॅप्टरची त्या भागाची असलेली परत रिव्हिजन करा. काय होतं की माणूस जेव्हा त्या गोष्टी परत परत रीड करतो ना, आपलं माइंड त्या स्वरूपामध्ये ऍक्टिव्ह होऊन जातं की नाही आता आपल्याला पुढच्या असलेल्या आठवड्यामध्ये आपण जे वाचलेलं आहे त्याचं परत आठवायचं आहे. मग ते आठवत असताना तुम्ही जे काही रीड केलेलं असेल त्याचं समरायझेशन तेव्हाही लिहायचा प्रयत्न करायचा, 7 दिवसांतर परत लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आज कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या गोष्टीमध्ये अभ्यास करत असताना तुम्ही खूप जणांनी वाचलेले, परंतु परत मेमरायझेशन होत नाहीये का? कारण की एखादा क्लासमध्ये झाला असेल, तुम्ही वाचन केलं असेल, परत त्याला त्याची काय बसली नाहीये, रिव्हिजन झाली नाही, म्हणून आठवत नसेल. हा प्रॉब्लेम सगळ्यांसोबत होतो, जेन्युइन प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये पॅनिक होण्याची गरज नाही. फक्त हे फॉलो करा, तुम्हाला इम्पॅक्ट त्याच्यामध्ये दिसून येईल. ठीक आहे, चला बॅक टू पवेलियन. आपल्याला आता इथं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, त्या स्ट्रक्चरच्या ओरिएंटेशनने आपण तिथे बघूया. आता आपल्याला काय सांगायचं आहे की या दोघांचं असलेलं सह अवलंबत्वपणा हा कसा आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्या कशा आहेत. आता ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की डिपेंडन्सी कशी असणार आहे. तर आपल्याकडे सगळ्यांना माहिती की हे कसं असतात, मिक्सेस ऑफ द पॉवर्स असतात. मिक्सेस ऑफ द पॉवर्स मीन्स व्हॉट, की दे आर द बोथ साइड ऑफ अ सिंगल कॉइन्स. एका नाण्याच्या काय आहे, 2 बाजू आहे. म्हणजे आपण आज बघतोय ना की तुमचं असलेलं कार्यकारी मंडळ ज्याला आपण म्हणतो त्याला आपण सोप्या भाषेमध्ये मंत्रिमंडळ म्हटलं तरी हरकत नसावी. कार्यकारी मंडळ हे दुसरं तिसरं काही नसतं. कोण असतं, मंत्रिमंडळ. पीएम असतात वरती आणि त्याचे मिनिस्टर्स असतात, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. मग हे काय असतात, तुमचे असलेले एक्झिक्युटिव्ह असतात. कोण असतात, एक्झिक्युटिव्ह. त्याला आपण मराठीत म्हणतो कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ म्हणजे कोण, तर तुमचं असलेलं संसद. बरोबर आहे. मग अशा वेळेस संसदेमध्ये असलेले जे काही लोक असणार आहे ते कायदे मंडळाचा भाग असतात आणि ह्याच संसदेमध्ये कार्यकारी मंडळ ही देखील काय करत असतं, वर्किंग करत असतं. म्हणजे एकाच नाण्याचे हे काय आहे, 2 बाजू आहे. मग अशा वेळेस आपल्याला कधी कधी पॉवर कशी झालेली दिसून येते, मिक्स असलेली दिसते. सह अवलंबित्वपणा आपल्याला तशा पद्धतीने दिसून येतोय ना. का आपल्याला तसं दिसून येतोय, बिकॉज ऑफ आपल्याला हे माहितीये की त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या अकाउंटेबल असतात. आर्टिकल 75चं तुम्ही इथं उदाहरण द्यायला पाहिजे होता. कोणी दिलं असेल तर त्याचं असलेलं एकदम मी म्हणतो की ऑन ट्रॅक अभ्यास आहे. आर्टिकल 75चं असलेला मेन्शन तुम्हाला करणं फार गरजेचं होतं. मग अशा पद्धतीने मिक्सिंग ऑफ पॉवर्स आहे, लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात, लोकसभेला. बरोबर आहे. मंत्रिमंडळाचं कामच आहे ना प्रॉपरली त्याचं वर्किंग आउट करायचं, प्रॉपरली त्याला एक्झिक्युटिव्हली एक्झिक्यूट करायचंय. आणि हे जर नसेल तर आपण कायदे मंडळाच्या माध्यमातून किंवा लोकसभेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, त्या गोष्टीला क्वेश्चन मार्क करू शकतो. कुठून, तर क्वेश्चन आवर आहे. क्वेश्चन आवर मध्ये आपण काय करतो, प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण मंत्र्यांना काय विचारतोय, प्रश्न विचारतोय. 0 आवर आहे, नो कॉन्फिडन्स मोशन आहे, तू मेन्शन केलं तसं. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला हे उदाहरण तिथं देणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने हे एकमेकांची रिस्पॉन्सिबिलिटी फॉलोअप करतात. मग आर्टिकल 75चं परत तुम्ही इथं उदाहरण दिलं तरीही बेस तुम्हाला असणार आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर हे टूल्सचा वापर करून एकमेकांना अकाउंटेबल तिथं करत असतात. सोबतच लेजिस्लेटिव्ह काय केल्या जाते, स्क्रुटिनी केल्या जाते. कायदे मंडळ त्या प्रकारचा कायदा करतं आणि त्या कायद्यावर काय केल्या जाती, चर्चा केली जाते. संसदेमध्ये डिबेट डिस्कशन होतं. एखादा केलेला कायदा सर्रास पास केला जातो का, गिलोटीन आला होता क्वेश्चन, गिलोटीनचा अर्थ तोच होतो ना. मग एखाद्या वेळेस तुमच्याकडे मेजॉरिटी ऑफ द जर पर्टिक्युलर पार्टी असेल, पॉलिटिकल पार्टी असेल आणि त्याची मेजॉरिटी असेल तर ऑल द मॅटर्स आणि ऑल द लॉज आर कन्सिडर टू बी फॉलोड बाय द गिलोटीन प्रोसिजर. गिलोटीनच्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा न करता सरसकट काय केल्या जातं, पास केल्या जाते.
मग अशा ह्या पद्धतीच्या असलेल्या गोष्टीवर चर्चा होणं काय आहे, गरजेचं आहे. हे सगळं काय सांगतोय, तर हे सगळं काय आहे, सहज अवलंबत आणि जबाबदारी. तुम्ही हे सगळं मेन्शन तिथं करायला पाहिजे विथ आर्टिकल्स. कळालं हे? घरी गेल्यानंतर परत एकदा ह्या क्वेश्चनला रिराईट करण्याचा प्रयत्न करा. खूप सोप्या भाषेमध्ये इथं मांडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हा क्वेश्चन आरामशीर जमेल. अवघड क्वेश्चन नाहीये. ठीक आहे. आता आव्हाने काय आहे, कशा संदर्भामध्ये? जसे मी तुम्हाला सांगितलंय की एक्झिक्युटिव्ह डॉमिनन्स करते कोणावर, लेजिस्लेचरवर. सिंपल भाषेमध्ये सांगतो, एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कोण हो मित्रांनो, मंत्री मंडळ. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणायचं का, प्रस्थापित असलेलं. आता सध्याचं सरकार कोणाचं आहे सगळ्यांना माहिती, बरोबर आहे. कायदे मंडळामध्ये ऑपोजिशन तेवढा स्ट्रॉंग आहे का? ऑपोजिशन आहे का आपल्याकडं? नाहीये. अपोजिशन नाहीये म्हणजे कायदे मंडळामध्ये तेवढी प्रॉपरली चर्चा होती का? म्हणजे इथं डॉमिनन्स कोणाचं वाढत चाललंय? एक्झिक्युटिव्हचं. कळतंय मी काय सांगतोय? सिंगल पार्टी डॉमिनन्स जेव्हा तुमच्या कंट्रीमध्ये असतं तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली द पॉवर ऑफ अ एक्झिक्युटिव्ह हॅज बीन अराइजेस. कारण की सरकार वही बनाता है जिसके पास खासदार लोगों की संख्या जास्त असती है. सिंपल आहे ना. ज्यांच्याकडे खासदारांची संख्या जास्त त्यांचं सरकार असणार आहे. कळतंय? आता हे जर सरकार स्थापन करू शकत असेल, त्याच्यातूनच मंत्रिमंडळ स्थापन होतंय. मंत्रिमंडळ स्थापन झालं म्हणजेच एक्झिक्युटिव्हची पॉवर वाढली. सिंपल आहे. मग अशा वेळेस एक्झिक्युटिव्ह जास्त पॉवरफुल आहे दॅन द युअर लेजिस्लेचर, कारण की त्याला अपोनंट करणारा ऑपोजिशन एवढा स्ट्रॉंग नाहीये. मग आता हे सध्या चित्र तसंच आहे ना. मग एक्झिक्युटिव्हचं डॉमिनन्स वाढत चाललं आहे. मग ऑटोमॅटिकली लिगल काय होत आहेत, लिमिटेशन्स होत आहेत. चर्चा केली जाते का कायद्यांवर? कायदा कसा केला जातोय? गिलोटिनच्या माध्यमातून पास केला जातोय. त्याच्यावर चर्चा न होणे हा लोकशाहीचा असलेला गळा दाबण्यासारखा आहे. मग हे कोणत्याही सरकारमध्ये असू द्या, कोणताही, आपल्याला क्रिटिसाइज करायचं नाहीये, परंतु आपल्याला हे सांगायचं आहे लिगल लिमिटेशन्स येतात तुम्हाला. तुम्ही लिगली त्या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकत नाही. कायद्याच्या माध्यमातून तुम्ही त्याला फॉलो करू शकत नाही. परिणाम स्वरूप कायद्यावर जर चर्चा नाही झाली तर ती लोकशाही कशाची? येतं लक्षात? हे लिमिटेशन्स येतात. पुअर क्वालिटी ऑफ लॉज. कायदे बनवायचे म्हणून बनवला येतं कारण मेजॉरिटी असते तुमच्याकडं. कळतंय? तिसरी गोष्ट, इरेडिकेट द चेक अँड बॅलन्स. सांगायची गरज आहे? चेक अँड बॅलन्स सिस्टीम पूर्ण कोलॅप्सच होऊन जाते ना. कशा पद्धतीने? तुम्ही क्वेश्चन आवर मध्ये क्रिटिसाइज करू शकतात का? क्वेश्चन आवर मध्ये एखाद्या असलेल्या अपोजिशन पार्टीला, प्रस्थापित असलेल्या सरकारला जर प्रश्न विचारायचा असेल, तेवढं दिलखुलास प्रश्न विचारताना तेवढं खरं कोणी लक्ष तरी देत असेल का? नाही देणार आहे. मग याच्याने काय होतं, तुम्ही केलेले कायदे सामान्य स्वरूपामध्ये सगळी संसद ऍक्सेप्ट करत आहे असं म्हटलं जातंय. टेबल वाजवल्या जातात. यस, आय वुड लाईक टू बी से यस, पास. आलं लक्षात? हे लिमिटेशन्स आहे. हे एक्झिक्युटिव्हचे असलेलं काय वाढत चाललं आहे, डॉमिनन्स. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? हे सगळं काय आहे तर पर्टिक्युलर आपल्या भारत देशामध्ये चाललेला असलेला प्रॉब्लेमवर ओरिएंटेटेड केलेला क्वेश्चन आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? अशा पद्धतीने ही क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. याच्यामुळं आपल्याला स्ट्रॉंग काय बनवावं लागणार आहे मित्रांनो? चेक अँड बॅलन्स सिस्टीम ही काय बनवावं लागणार आहे? स्ट्रॉंग बनवायला. कळालं? हे आव्हाने पण माहिती असू द्या बरं मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती होणार आहे. संबंध कळाला? द रिलेशनशिप बिटवीन द एग्जीक्यूटिव एंड लेजिस्लेचर्स. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स, ठीक है, समझ में आ रहा है आपको? चलो वी हैव टू मूव फर्दर. अरे डोंट लाफ यार. ते महिला मंडळ आहे जे की पर्टिक्युलर इंग्लिश मीडियमचे आहे, तर त्यांना काही गोष्टी कन्वे, म्हणजे तुम्हाला सांगू का, दे आर सो मिस अप्रिशिएटिंग दॅट की त्या महिला कालपासून कंटिन्युअसली बसताय. उलट त्यांनी एक काइंड ऑफ अ रिवोल्ट करायला पाहिजे होता की सर आम्हाला इंग्लिश मधून स्पेशली पाहिजे, पण दे आर ऍक्सेप्टिंग दॅट ॲज इट इज. का नाही सर, आपल्याला होईल, काहीतरी ऍडजस्ट होईल. दिस इज कॉल्ड एज अ डेडिकेशन्स. सो दॅट डोंट मेक लाफ. ठीक आहे, चलो निष्कर्ष काय आहे, कन्क्लुजन काय निघू शकतं याच्यातून? कन्क्लुजन हे निघू शकतं की पर्टिक्युलर आपल्याला सगळ्यात पहिले महत्वाचं पृथक्करण म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर हे प्रॉपरली इथं इम्प्लिमेंट करावं लागेल. जर आपल्याला सहसंबंध हे व्यवस्थित ठेवायचे, इफ यू वॉन्ट टू बी
इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर. जर आपल्याला कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचं असलेलं आपल्याला बॅलन्स ठेवायचं असेल तर वी हॅव टू गिव्ह द मोर प्रेफरन्स टू द सेपरेशन ऑफ पॉवर आणि वी हॅव टू बी प्रमोट द चेक अँड बॅलन्स सिस्टीम. निष्कर्षामध्ये हे आलं पाहिजे का? सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही निष्कर्ष असं काढू शकता. समजतं? हे एकदम सिंपल भाषेमध्ये असलेला आहे संदर्भ. ठीक आहे. घड्याळीकडे